हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंच्या दोनही बाजूने भूमिका। इतका मोठा प्रकल्प अदानींना परस्पर का दिला म्हणून सरकारला सवाल। तर सेटलमेंट न झाल्यामुळे अदानींच्या विरोधात मोर्चा काढला का, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका। अदानीचे चमचे कोण मला आता कळतंय, अदानींवरून प्रश्न विचारल्यावर चमचे का वाजतायत, नाव न घेता राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची टीका। बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तासोबत लग्नात भाजपच्या गिरीश महाजन यांचीही हजेरी। खडसे अंबादास दानवेंनी सभागृहामध्ये फोटो दाखवले। देशद्रोहाच्या गुन्ह्यासह महाजनांची एसआयटी चौकशी करा, विरोधक आक्रमक। ठाकरे गटाच्या बडगुजार यांची चौकशी, मग भाजपच्या महाजनांची का नाही, विरोधकांचा सरकारला सवाल। नोटीस दिल्याशिवाय गिरीश महाजनांचं नाव घेता येणार नाही, सभापती गोरेंच्या भूमिकेवर विरोधकांचा आक्षेप। विरोधकांकडून माझ्यावर खोटे आरोप, कारवाई झाल्यानं खडसे बावचळले, पायात चप्पलही घालायला त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत, गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका। गिरीश महाजन यांच्यासहित अनेक नेते त्या लग्नात गेले होते, मात्र सलीम कुत्ताशी महाजनांचा काहीही संबंध नाही, विरोधकांनी महाजनांची माफी मागावी, फडणवीसांची मागणी। 2017 सालच्या लग्न आणि व्हायरल फोटो व्हिडिओवरून सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ, भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा विरोधकांचा दावा। तर लग्नात नव्हे तर बडगुजर यांनी सलीम कुत्ताला फार्म हाऊसवर पार्टी दिल्याचा आरोप। 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली, काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांचा दावा। मग आता तुरुंगात शिक्षा भोगणारा कोण, मंत्री दादा भुसे यांचा विरोधकांना सवाल। कैलास गोरंट्याल यांना अटक करून चौकशी करा, त्यांच्याकडे काय माहिती आहे ते शोधा, नितेश राणे यांची मागणी। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजार यांच्या मागे चौकशीचा फेरा। 2016 मध्ये पदाच्या गैरवापरातून कंपनीला फायदा पोहोचवल्याच्या आरोपात एसीबी चौकशी, तर आरोप सिद्ध झाल्यास जाहीर आत्महत्या करेन, बडगुजार यांचं आव्हान। दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला की विषबाधा, यावरून दावे प्रतिदावे। कराची मधल्या रुग्णालयात उपचार, दाऊदवर विषप्रयोगच झाल्याचा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचा दावा। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस, तर शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा। शिंदे समितीकडून मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारला सुपूर्द, मुख्यमंत्री शिंदे उद्या सभागृहामध्ये अहवाल मांडणार। मराठा आरक्षणाबाबत फक्त चर्चेनं काही होणार नाही, अधिवेशनामध्ये कायदा पारित करा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी। देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सब व्हेरियंट JN1 चा वेगानं प्रसार। 24 तासात 335 नवे रुग्ण, एकट्या केरळमध्ये 4 लोक दगावले। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप, तर अश्वजित गायकवाडसह दोघांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन। गदारोळ केल्याप्रकरणी लोकसभेतून 45 खासदारांचं निलंबन, तर आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतील 92 खासदारांचं निलंबन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।